उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री सुनेत्र पवार यांनी सरकारकडे 700 कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी केलेली आहे। शहरी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रकल्पासाठी निधीचा वापर होणार आहे। यामुळे पुणे शहर आणि ग्रामीण भागातील विकास कामांना वेग येणार आहे। कोल्हापूर जेडपी सत्ता स्थापनेचा पेच आलाय। भाजप पहिल्या सव्वा वर्षाच्या अध्यक्षपदासाठी आग्रही आहे। भाजपच्या भूमिकेमुळे नंबर 1 चा पक्ष राष्ट्रवादीची अडचण। धनगर आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय? आमदार गोपचंद्र पडळकरांनी सरकारला सवाल केला। आरक्षणाबाबत सरकारनं खुली चर्चा करावी असं पडळकरांनी म्हटलंय। तर धनगर आरक्षणाबाबत सरकारनं ठाम भूमिका घ्यावी। जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं उपोषण सुरू। विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय। आंदोलनामुळे आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता। आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 200 निवासी डॉक्टर सहभागी होतील आणि टप्प्याटप्प्याने इतर डॉक्टरही यात सहभागी होणार। मुंबईची हवा बिघडली। शहर उपनगरात हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत। वांद्र्यातील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर। राज्यात 75 शाळांना अचानक अल्पसंख्याक दर्जा मंजूर झाल्यानं खळबळ उडाली। 28 जानेवारीला या प्रस्तावावर सह्या झाल्याची माहिती समोर येताच अनेक प्रश्न उपस्थित झाले। या प्रकरणी आता चौकशी करून दोषींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली आहे। रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारा अटकेत। आरोपी दीपक शर्माच्या मुसक्या आवळल्या। हरियाणातून दीपक शर्मावर अटकेची कारवाई। गुजरातमधील अहमदाबाद वडोदऱ्यात शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली। शाळांना बॉम्बच्या धमकीचं ईमेल आलं। शाळांना बॉम्बनं उडवण्याच्या धमकीमुळे परिसरात खळबळ उडाली। शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवलं। अद्यापपर्यंत कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही। टीम इंडियाच्या विजयानंतर भारतात जल्लोष जोरात सुरू होता। मात्र दुसरीकडे पाकिस्तानमध्ये टीव्ही फुटत होते। भारताकडून पराभव होतात पाकिस्तानच्या चाहत्यांना राग अनावर झाला। पाकिस्तानच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा टीव्ही फोडले। याचा व्हिडिओ व्हायरल झाला। अफगाणिस्ताननं अखेर T20 विश्वचषक स्पर्धेत विजयाचं खातं उघडलं। विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप डी मध्ये अफगाणिस्ताननं UAEवर मात केली। UAEनं प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी अफगाणिस्तानसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं। मात्र अफगाणिस्ताननं 5 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला। अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खाननं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट करिअरमध्ये अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केला। राशिदनं आंतरराष्ट्रीय T20 करिअरमध्ये 700 गडी बाद करण्याचा टप्पा पार केला। राशिद आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय जगभरातील अनेक T20 स्पर्धा खेळतो, जिथं त्यानं आपल्या फरकीच्या जादूवर अनेक गडी टिपलेले आहेत। राशिदनं 512 T20 मध्ये 700 गडी बाद केले। पुण्यात 4 कोटींचे MD ड्रग्ज जप्त झाले। ड्रग्ज रॅकेटमधील आरोपींची लिंक थेट राजस्थानपर्यंत आहे। पोलिसांनी राजस्थानात जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या।